हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्रोग्रामिंग डोर. माझं नाव आहे अमित बोरकर. आजच्या पायथॉनच्या या ट्युटोरियलमध्ये आपण मॉड्यूल्स आणि पॅकेजेस म्हणजे काय ते बघणार आहोत. तर पहिलं तर आपण समजून घेतलं पाहिजे की मॉड्यूल म्हणजे काय आणि पॅकेज म्हणजे काय. फाईन. तर आपण हे एका डायग्रॅमच्या थ्रू समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर फ्रेंड्स, आतापर्यंत आपण बघितलं की आपण एखादी फाईल बनवायचो .py नावाची आणि त्याच्यामध्ये आपण काहीतरी पायथॉनचे स्टेटमेंट्स लिहायचो आणि ते रन करायचो. तर असं इमॅजिन करा की आता तुम्ही 3 फाइल्स बनवल्यात. एक कॅल्क्युलेटर डॉट पाय म्हणजे कॅल्क डॉट पाय नावाची एक फाईल आहे, स्टुडंट डॉट पाय नावाची एक फाईल आहे आणि बुक डॉट पाय नावाची एक फाईल आहे. तर या फाईल्समध्ये तुम्ही काय लिहिलंय, तर या फाईल्समध्ये तुम्ही बेसिकली पायथॉनचा काही कोड लिहिलेला आहे. पायथॉनचे काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत. जेवढे काही आपण कन्स्ट्रक्ट शिकलोय आतापर्यंत, इफ, लूप, एक्सेप्शन जे काय आहे, फाईल्स वगैरे, तसा का कोड याच्यामध्ये तुम्ही काय कुठल्या ना कुठल्या लॉजिकसाठी तुम्ही लिहून ठेवलेला आहे. मग मॉड्यूल म्हणजे काय असतं? तर हे जी इंडिव्हिज्युअल एक फाईल असते ना, याला म्हटलं जातं मॉड्यूल. ओके. तर मी याला म्हणतो की हे माझं पहिलं मॉड्यूल झालं. याला लेट से मी म्हणतो की दिस इज माय सेकंड मॉड्यूल. आणि बुक डॉट पायला मी म्हणतो की दिस इज माय थर्ड मॉड्यूल. ओके. तर प्रत्येक पाय फाईल जी तुम्ही क्रिएट करता, पाय फाईल म्हणजे काय फ्रेंड्स? ही वाली. प्रत्येक पाय फाईल जी आपण क्रिएट करतो, दॅट इज नथिंग बट अ मॉड्यूल. एक फाईल म्हणजे एक मॉड्यूल असतं. ओके. पायथॉन लॉजिकलीच याला मॉड्यूल असं कन्सिडर करतं. ओके. आणि जेव्हा आपल्याला ह्याच्याबद्दल काय शिकायला लागतं, तर जसं तुम्ही बघितलं असेल की आपण जेव्हा एखादं फंक्शन लिहितो, ते फंक्शन आपण का लिहितो फ्रेंड्स? तर ते फंक्शन आपल्याला आपल्या प्रोग्राममध्ये 4 ठिकाणी वापरता यावं. आपल्याला तोच कोड कॉपी पेस्ट नाही करायचा सारखा, करेक्ट? दॅट इज द मेन रिझन की आपण ते फंक्शन का लिहितो. तसंच मॉड्यूल्स आपण याच्यासाठी लॉजिकली सेपरेट आउट करतो, कारण की असं असू शकतं की आपला एक मोठा प्रोजेक्ट आपण बनवतोय आणि त्या प्रोजेक्टमध्ये आपण आपल्या ह्या ज्या पाय फाईल्स आहेत, यातला काही कोड वापरणार आहोत. सो त्या केसमध्ये जर ते आपण स्ट्रक्चर तसं ठेवलं ना, सुटसुटीत राहतं ते. सी कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज घ्या. मी एका फाईलमध्ये सगळ्याच्या सगळा प्रोग्राम लिहू शकतो. ओके. पण असं कोणी कधी करेल का? नाही करणार. कारण ते मेंटेनन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप त्रासदायक असतं. मेंटेनन्स म्हणजे काय, की उद्या काही चेंज करायची वेळ आली, तर त्या अख्ख्या मोठ्या फाईलमध्ये जाऊन चेंज करायला लागतो, जेव्हा खूप भीती वाटते, की अरे आपण काहीतरी चुकीचं मॉडिफाय केलं किंवा कुठं काही राहिलं, तर तो सगळ्या प्रोग्रामलाच प्रॉब्लेम होऊन जाईल. फाईन. सो इथे आपण काय करतो, तर इथे आपण स्ट्रक्चर त्याचा जरा डिवाइड करून टाकतो, की लॉजिकली ते सेपरेट आउट करतो. तसंच एक्झॅक्टली आपण इथं करतो. सो हे जे काही एक फाईल आपण जी बनवतो ना, त्याला मॉड्यूल म्हटलं जातं. बाकी काहीच नाहीये. असं काही त्याच्यात कॉन्सेप्च्युअली त्याच्यात काही अवघड नाहीये. सो दिस इज एक्झॅक्टली अ मॉड्यूल. आणि आता सिन्स मॉड्यूल बद्दल आपण इथं बोलतोय, तर मग पॅकेज म्हणजे काय असतं? तर एकदम सिंपल गोष्ट आहे, एकदम, की आता मी इथं एक डायग्राम काढतो, तुम्हाला लगेच कळेल, की आता हे जे मॉड्यूल्स आहेत, ते जर मी सगळे एकत्र केले, ओके, आणि त्याचं जर मी एक पॅकेज बनवलं, ज्याला मी म्हणतो की दिस इज माय पॅकेज 1, झालं, दॅट्स माय पॅकेज. मग असे तुमचे किती? असे 2 पॅकेजेस असू शकतात. ओके. सो तुम्ही फक्त लॉजिकली ग्रुपिंग करताय. ओके. आता हे जर तुम्हाला बाउन्सर जात असेल, की लगेच नाही लक्षात येते, की तुम्ही काय बोलताय सर, मॉड्यूल्स वगैरे आम्हाला एवढं काय कळत नाही. सिंपल गोष्ट सांगतो. तुम्ही तुमच्या सी ड्राईव्हवर, डी ड्राईव्हवर फोल्डर्स आणि फाइल्स क्रिएट करता, करेक्ट? ते तुम्ही कसं मेंटेन करता? तुमच्या मूव्हीसाठी तुम्ही एक वेगळं फोल्डर बनवता. तुमच्या स्कूल किंवा कॉलेजच्या जे काही तुमचं काम असतं, स्टडी असतो, त्याच्यासाठी तुम्ही स्कूल नावाचा एक फोल्डर बनवता. तुमचे लेट्स से बाकीच्या काही गोष्टी असतील, की घरातले फॅमिली मेंबर्सचे बर्थडेचे फोटोज आहेत, तुम्ही त्याच्यासाठी फोटोज नावाचा एक फोल्डर बनवता. हे तुम्ही काय करताय? हे तुम्ही लॉजिकल स्ट्रक्चरच बनवताय ना फक्त, की तसं बघितलं तर एका फोल्डरमध्येच आपण सगळं काही स्टोअर करू शकतो, करेक्ट? पण आपण असं कधी करतो का? नाही. कारण आपल्याला शोधायला गेलं तर खूप अवघड पडेल, कळणारच नाही कुठं काय ठेवलंय. तसंच आपण आपले प्रोग्राम्स जेव्हा स्ट्रक्चराइज करायला जातो ना, तेव्हा आपण याचा यूज करतो. ओके. आपल्याला जास्त डिटेलमध्ये काय जायचं नाहीये, पण सिंपल लेव्हल आपल्याला मॉड्यूल म्हणजे काय आणि पॅकेज म्हणजे काय हे समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. ओके. सो डिफाईन करायचं झालं तर व्हॉट इज अ मॉड्यूल? अ सिंगल पाय फाईल दॅट वी क्रिएट इज कॉल्ड एज अ मॉड्यूल. एकदम सिंपल आहे. फाईन. आणि देन व्हॉट इज अ पॅकेज? पॅकेज कशाला म्हणायचं? तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की कलेक्शन ऑफ मॉड्यूल्स इज कॉल्ड एज अ पॅकेज. जेव्हा आपण मॉड्यूल्स कलेक्ट करतो, 4 मॉड्यूल्स, 10 मॉड्यूल्स, 15 मॉड्यूल्स एकत्र, आणि ते एका फोल्डरमध्ये ठेवतो. प्रिसाइजली ॲक्च्युअली पॅकेज म्हणजे ना फक्त एक फोल्डरच असतं फ्रेंड्स, काही वेगळं नसतं ते. सो ते जेव्हा एका फोल्डरमध्ये आपण मेंटेन करतो, तर त्या फोल्डरला आपण पॅकेज म्हणतो. ओके. आणि ऑनेस्टली असं फोल्डरच्या आत फोल्डर, त्याच्या आत फोल्डर आणि त्याच्या आत फाईल्स असंही तुम्ही ठेवू शकता. त्या केसमध्ये आपण त्याला ना सब पॅकेज असं म्हणायला लागतो. ओके. पण आपल्याला त्या लेवलला जायचं नाही. आता आपल्याला फक्त मॉड्यूल आणि पॅकेज सिंपल लेवलला कळलं तरी खूप आहे.
सो लेट अस ट्राय टू अंडरस्टँड की हाऊ कॅन वी क्रिएट अ मॉडेल. आपण मॉडेल क्रिएट करून बघूयात आणि मग त्याचा यूज कसा करायचा ते समजून घेऊयात. तर आता इथे आपण म्हणणार आहोत फाईल, न्यू फाईल, एक नवीन फाईल बनवूयात आणि याच्यामध्ये आपण एक क्विकली मी तुम्हाला काही कोड लिहून दाखवतो. तर त्याच्यामध्ये मी एक फंक्शन डिफाईन करतो ॲड नावाचं आणि ज्याच्यामध्ये मी 2 पॅरामीटर्स पास करतो आणि व्हॉट आय विल डू इज आय विल डिस्प्ले द ॲडिशन ऑफ दोज 2 नंबर्स. जे काय तुम्ही 2 नंबर्स पास करणार त्याची आपण ॲडिशन प्रिंट करूयात. सो इथे म्हणतो डिफाईन मल्टिप्लाय आणि इथे आपण त्याचं प्रॉडक्ट दाखवू. सो ए मल्टिप्लाइड बाय बी, सिम्पल, फाईन. सो काहीच त्याच्यात समजण्यासाठी काहीच अवघड नाही. आपण 2 फंक्शन्स लिहिलेत ॲड आणि मल्टिप्लाय. हे फंक्शन्स आपण इथे कॉल नाही करणार आहोत. फाईन, त्याचं रिझन तुम्हाला मी सांगतो एका मिनिटात. आता मी याला सेव्ह करतो. तर सेव्ह करताना मी काय करतो फ्रेंड्स, मी आता एका सर्टन फोल्डरला जातो. मी एक फोल्डर बनवून ठेवलं आहे ते F:\, पायथॉन नावाचं. इथे मी काय करतो, कॅल्क्युलेटर अशा नावाने मी ही फाईल सेव्ह करतो. बरोबर, म्हणजे याचं नाव काय झालं आता, कॅल्क्युलेटर डॉट पाय असं या फाईलचं नाव झालं. GF:\Python माझ्या मशीनवरच्या या फोल्डर स्ट्रक्चरमध्ये ते आहे, कॅल्क्युलेटर डॉट पाय. आता मला काय करायचं आहे, सो हे जे काही कॅल्क्युलेटर डॉट पाय ना फ्रेंड्स, दिस इज नथिंग बट युअर मॉडेल. जे मी तुम्हाला म्हटलं होतं की मॉडेल म्हणजे काय, तर आपली एक फाईल म्हणजे मॉडेल असतं. मग इथे या केसमध्ये हे जे कॅल्क्युलेटर डॉट पाय तुम्हाला दिसतंय ते म्हणजे आपलं एक मॉडेल बनलं. मग आता हे मॉडेल मला जर यूज करायचं असेल तर मी काय करतो, तर ठीक आहे, मी अजून एक फाईल बनवतो आता. ओके, आणि या फाईलला पण आपण आधी सेव्ह करूयात आणि मग त्याच्यात थोडासा कोड लिहूयात. ओके, सो इथेच मी याला डेमो असं नाव देतो. सो डेमो डॉट पाय म्हणजे आता आपल्याकडे जर तुम्ही बघितलं, मी तुम्हाला जर आता दाखवलं इथे फोल्डर स्ट्रक्चर, तर इथे दिसेल तुम्हाला की कॅल्क्युलेटर डॉट पाय आणि डेमो डॉट पाय अशा 2 फाईल्स माझ्याकडे दिसत आहेत. करेक्ट. तर त्यातली कॅल्क्युलेटर डॉट पाय म्हणजे हे खरं तर हे दोन्ही मॉडेल्सच आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. पण आपण ही जी डेमो डॉट पाय ही आपली मेन फाईल आहे, ज्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेटर डॉट पाय हे यूज करणार आहोत. मग ते यूज करायचं असेल तर काय करायला लागेल आपल्याला फ्रेंड्स, तर त्याच्यासाठी आपल्याला इम्पोर्ट हा कीवर्ड वापरायला लागतो. ओके, जसं तुम्हाला सी लँग्वेज येत असेल तर आपण हॅश इन्क्लूड म्हणतो. ओके, किंवा तुम्हाला जावा येत असेल तर आपण तिथं इम्पोर्ट करतो. तर तसंच पायथनमध्ये सुद्धा आपण इम्पोर्ट म्हणतो. मग काय इम्पोर्ट करायचं, तर आपल्याला कॅल्क्युलेटर इम्पोर्ट करायचं आहे. सो आय वॉन्ट टू इम्पोर्ट कॅल्क्युलेटर. मग जेव्हा तुम्ही म्हणता इम्पोर्ट कॅल्क्युलेटर, तर ते मॉडेल तुमच्या ह्या मॉडेलमध्ये ते मॉडेल इम्पोर्ट होतंय असं तुम्ही इमॅजिन करा. बरोबर. आता जेव्हा मी इथे म्हणतो इम्पोर्ट डॉट कॅल्क्युलेटर, जर मी इथे म्हटलं ॲड लेट्स से 10,5 असं मी म्हटलं. ओके, मी याला सेव्ह केलं आणि मी आता याला रन करतो. आता रन केल्यावर काय होईल बघा, रन केल्यावर तो आपल्याला एरर देतोय की नेम ॲड इज नॉट डिफाईन्ड. कारण तो म्हणतोय की तुम्ही हे मॉडेल इम्पोर्ट केलेलं आहे, पण मला ॲड म्हणजे काय कळत नाहीये. त्याचं खूप महत्त्वाचं रिझन असतं, हे लक्षात ठेवायचं की जेव्हा तुम्ही कुठलंही मॉडेल इम्पोर्ट करता, तेव्हा त्या मॉड्यूलमधले फंक्शन्स जर तुम्हाला यूज करायचे असतील किंवा त्या मॉड्यूलमधले व्हेरिएबल्स सुद्धा तुम्हाला यूज करायचे असतील, तर तुम्हाला त्या मॉडेलचं नाव द्यायला लागतं इथे. तुम्ही नुसतं ॲड म्हणून चालणार नाही. कारण असे तर तुमचे 4-5 मॉड्यूल्स तुम्ही इम्पोर्ट केलेले असतील, तर त्याला कळणार नाही ते. म्हणजे काय, तर मला इथे काय म्हणायला लागतं फ्रेंड्स, तर मला इथे म्हणायला लागतं कॅल्क्युलेटर डॉट ॲड. मला हे सांगायला लागतं की ह्या मॉड्यूलमधलं ॲड फंक्शन मला यूज करायचं. आणि आता जर मी हे रन केलं, तर तुमच्या लक्षात येईल की तो आपल्याला आउटपुट बरोबर दाखवतोय 15. आणि ऑफकोर्स मी जर हेच परत पेस्ट केलं आणि इथे जाऊन मल्टिप्लाय म्हणालो आणि आता परत रन केलं, तर तुम्हाला दिसेल की त्याने आपल्याला आउटपुट बरोबर दिले. 15 आणि 50 असे 2 आन्सर्स त्याने आपल्याला दिले ॲड आणि मल्टिप्लायचे. सो इथे एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण मॉड्यूल इम्पोर्ट करतो, तेव्हा त्यातले फंक्शन्स कॉल करायचे असतील, त्यातले व्हेरिएबल्स ॲक्सेस करायचे असतील, त्यातलं कुठलेही एंटिटी ॲक्सेस करायची असेल, तर आपल्याला त्या मॉडेलचं नाव द्यायला लागतं. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हां, आता तुम्ही म्हणाले की मग सर हे तर कसं चांगलं नाही वाटत आहे ना, सगळीकडेच ते लिहित बसायचं असं. फाईन, मग तुम्हाला त्याच्यासाठी या मॉडेलला रिनेम पण करता येतं. म्हणजे काय, मी इथे म्हणू शकतो इम्पोर्ट कॅल्क्युलेटर ॲज सी. त्याला मी नाव देतोय, एलियास जसं असतं डेटाबेसमध्ये तसं त्याला मी इथे एक नाव देतो. म्हणजे काय, की हे मॉडेल इम्पोर्ट कर कॅल्क्युलेटर नावाचं, पण त्याला सी अशा नावाने मी यूज करणार आहे. म्हणजे काय होईल बघा, तुमचा कोड आता थोडासा ना सुटसुटीत होऊन जाईल. म्हणजे तुम्ही काय म्हणणार आहे, कॅल्क्युलेटर डॉट ॲड किंवा कॅल्क्युलेटर डॉट मल्टिप्लाय असं न म्हणता तुम्ही म्हणणार सी डॉट ॲड किंवा सी डॉट मल्टिप्लाय. आता मी रन करून दाखवतो परत एकदा, म्हणजे आपण चेक करत एरर नाही येते बघा. प्रोग्राम रन झाला व्यवस्थित, आपल्याला इथं आउटपुट आलेलं आहे. कळलं. सो अशा प्रकारे आपल्याला हे जे मॉडेल तुम्ही इम्पोर्ट करताय, म्हणजे इथे मी तुम्हाला कोड लिहून दाखवतो. पहिलं तर आपण इथे लिहितो दिस इज अ सिम्पल इम्पोर्ट. करेक्ट, असंही करता येतं आपल्याला. हे जे काही करतोय आपण इथे,
सो दिस इज लाईक इम्पोर्ट द मॉड्यूल. हा सिंटॅक्स आहे, बरोबर. आणि इथे मी मुळात काय करतो, इथे मी म्हणतो इम्पोर्ट मॉड्यूल अँड रिनेम इट. ओके. आता रिनेमचा अर्थ असा नाहीये फ्रेंड्स की तिथे जाऊन तो कॅल्क्युलेटर जे आहे जे माझ्या फोल्डर स्ट्रक्चर मध्ये आहे, सॉरी, तर इथे त्याला तो सी करणार आहे, तसं नाही करणार आहे. यू डोंट हॅव टू वरी अबाउट दॅट. हे फक्त आपल्या प्रोग्राम पुरतं आपण त्याला सांगितलं की याला मी सी या नावाने इथून पुढे हाक मारणार आहे. येतं लक्षात? तर असं आपल्याला करता येतं. ओके, होप दिस इज क्लिअर. आता याच्यामध्ये काय असतं की कधी कधी जेव्हा तुम्ही असं मॉडेल इम्पोर्ट करताना तेव्हा तुम्हाला त्या मॉडेल मधल्या सगळ्या गोष्टी हव्यात असं काही नसतं. ओके, म्हणजे आता मी इथे परत त्याला कॉमेंट करून टाकतो. कारण हे जे काही कॉल आहेत इम्पोर्ट कॅल्क्युलेटर किंवा इम्पोर्ट कॅल्क्युलेटर ॲट सी ॲज सी, याच्यात काय होतं ना फ्रेंड्स की याच्यामध्ये हे जे काही कॅल्क्युलेटर जे आहे आपलं त्याच्यामध्ये जेवढे काही फंक्शन्स आहेत ते सगळे त्याच्यात इम्पोर्ट होतात. व्हॉट इफ आपल्याला तसं नको आहे, व्हॉट इफ की आपल्याला फक्त ॲडच घ्यायचं होतं, मग त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, तर इथे मी काय म्हणू शकतो, इथे मी दुसरा एक सिंटॅक्स आहे. ओके, इम्पोर्टचाच आहे तो पण वेगळ्या प्रकारचा आहे. त्याला म्हटलं तर फ्रॉम मॉड्यूल इम्पोर्ट नेम ऑफ द एंटिटी, जे तुम्हाला पाहिजे. म्हणजे मी इथे काय म्हणतो बघा, तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं. मी इथे म्हणणार आहे फ्रॉम कॅल्क्युलेटर. ओके, फ्रॉम कॅल्क्युलेटर इम्पोर्ट ऍड, एवढंच म्हणणार आहे. सो इथे व्हॉट आय एम डुईंग इज वी आर इम्पोर्टिंग ओनली द ऍड फंक्शन फ्रॉम कॅल्क्युलेटर मॉड्यूल. व्हेरी सिम्पल. फाईन. आता जर मी असं केलं तर पहिली गोष्ट तर मला मल्टिप्लाय वापरता येणार नाहीये. ओके, फक्त ऍडच वापरता येणार आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण इथे सांगतो की कॅल्क्युलेटर मधून ऍड इम्पोर्ट कर, तेव्हा माझं काम खूप सोपं होऊन जातं फ्रेंड्स. मग मला सी डॉट ऍड म्हणायची गरज नाही, कारण मी इथं ऑलरेडी सांगितलं की मला काय हवंय. आता मी याला रन केलं की तो मला आउटपुट दाखवेल 15. ओके, सो फ्रॉम कॅल्क्युलेटर इम्पोर्ट ऍड. लक्षात येते? असं आपल्याला करता येतं. सपोज तुम्हाला मल्टिप्लाय पण पाहिजे असेल तर तुम्ही म्हणू शकता फ्रॉम कॅल्क्युलेटर इम्पोर्ट मल्टिप्लाय. आणि त्या केसमध्ये आता तुम्ही इथे मल्टिप्लाय लेट्स से 4,5 असंही करू शकतो. आणि इफ आय रन दिस, तुमच्या लक्षात येईल की इथं आउटपुट त्यांनी आपल्याला 20 दिलेले आहे. 4 5 आर 20. बरोबर. आता तुम्ही म्हणाल की सर मग असं आपण सगळ्याला म्हणत बसायचं का? तर नाही. हे एक लक्षात घ्या, सिंपल रूल आहे. रूल सिंपल करून सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला जर कॅल्क्युलेटर मॉड्यूल मधले सगळे फंक्शन्स हवे असतील ना, तर तुम्ही सरळ त्याला असंच इम्पोर्ट करा ना, की इम्पोर्ट कॅल्क्युलेटर ॲज सी आणि सगळीकडे सी डॉट असं वापरा, काही प्रॉब्लेम नाही. सपोज तुम्हाला स्पेसिफिक फंक्शन्स हवे असतील तर तुम्ही हा सिंटॅक्स वापरा, फ्रॉम कॅल्क्युलेटर इम्पोर्ट ॲड. ओके, याच्यात अजून एक गंमत आहे, तुम्हाला सांगतो मी, की सपोज तुम्हाला असंही करता येतं याच्यात. यू कॅन से फ्रॉम कॅल्क्युलेटर इम्पोर्ट स्टार. फ्रॉम कॅल्क्युलेटर इम्पोर्ट स्टार असंही करता येतं. आता जर हे मी रन केलं तर आन्सर मला येणार आहे, प्रॉब्लेम काहीच नाही. मग ह्याच्यात काय झालं, तर याच्यात आपण सांगतोय की कॅल्क्युलेटर मॉड्यूल मधनं सगळंच्या सगळं इम्पोर्ट कर जे आहे ते, विच इज इक्विव्हॅलंट टू डुईंग दिस. ओके, आता फक्त एक लक्षात ठेवा फ्रेंड्स, कधीही प्रोग्रामिंग करताना, कोडिंग करताना, तुम्ही उद्या कुठला इंटरव्ह्यू देत असाल, कोणी तुम्हाला कोड लिहायला सांगितला, हे स्टेटमेंट कधीच लिहायचं नाही. कारण हे तुम्ही प्रॅक्टिसला वापरा, की तुम्हाला कशाला असं सगळं लिहित बसायचं, मी पटकन इम्पोर्ट स्टार करून टाकतो, दॅट इज फाईन. पण जेव्हा तुम्ही ऍक्च्युअलमध्ये पायथॉनचं कोडिंग करणार असाल तेव्हा कधीही असं करू नका की फ्रॉम कॅल्क्युलेटर इम्पोर्ट स्टार, कारण असं स्टार इम्पोर्ट करण्यात काहीच पॉईंट नसतो. ओके, इट इज बेटर की तुम्ही स्पेसिफिकली सांगा की तुम्हाला काय पाहिजे. कारण काय होत असतं की जेव्हा तुम्ही असं इम्पोर्ट स्टार म्हणता तेव्हा सगळंच्या सगळं इम्पोर्ट होणार असतं. जनरली जे आपल्याला लागते तेवढंच इम्पोर्ट करावं, म्हणजे ही फाईल हेवी नाही होत. या फाईलमध्ये सगळ्या गोष्टी येत नाहीत. ओके, सो यू हॅव टू टेक केअर ऑफ दॅट. फाईन. आणि तो पॉईंट तुम्हाला तसाही कळेल हळूहळू, जेव्हा तुम्ही त्याची प्रॅक्टिस कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. ओके, बट आय होप तुम्हाला बेसिक लेवलला हे लक्षात आलेलं आहे की आपल्याला मॉड्यूल कुठल्या प्रकारे इम्पोर्ट करता येतं आणि मॉड्यूल आपण रिनेम कसं करू शकतो. मॉड्यूल कसं करायचं ते तर आपण बघितलं, की आता मॉड्यूल एक बनवलं आपण, ते इम्पोर्ट केलं. आता आपण हे बघूयात की आपण एखादं पॅकेज कसं बनवता येईल, म्हणजे पॅकेजमध्ये मल्टिपल मॉड्यूल्स ठेवून ते पॅकेज आपल्याला कसं यूज करता येईल. तर जसं मी तुम्हाला सांगितलं फ्रेंड्स की पॅकेज इज नथिंग बट अ फोल्डर. ओके, सो मी तर एक फोल्डर बनवतो आता. त्याला नाव देतो शॉप. आणि या शॉप फोल्डरमध्ये मला ना लेट से 2 मॉड्यूल्स ठेवायचे. या पॅकेजला नाव दिले मी शॉप आणि याच्यामध्ये मला 2 मॉड्यूल्स बनवायचे. फाईन. सो व्हॉट वी विल डू इज, आता मी काय करतो बघा, मी इथे म्हणतो न्यू फाईल.
आणि याच्यामध्ये दोन फंक्शन्स क्विकली डिफाईन करतो. सो लेट से आय से गेट पिझ्झाज नावाचं एक फंक्शन आहे माझं, जे मला एक लिस्ट रिटर्न करतंय ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे पिझ्झा असतील. ओके, सो इथे आपण लिहूयात की व्हेज सुप्रीम एक टाईपचा पिझ्झा असू शकतो. त्याच्यानंतर आपण लिहू शकतो मेक्सिकन, दुसऱ्या टाईपचा एक पिझ्झा आहे, आणि त्याच्यानंतर लेट से चिकन असा तिसरा पिझ्झा आहे. ओके, सो 3 टाईपचे पिझ्झा आहेत. आता या मॉड्यूलला ह्याच्यात एकच फंक्शन आहे गेट पिझ्झा, त्याचं काम तेवढंच आहे. सो आय एम गोइंग टू सेव्ह दिस मॉड्यूल, राईट. सो मी याला सेव्ह करताना मी शॉप या फोल्डरमध्ये सेव्ह करतो आणि इथे मी त्याला नाव देतो पिझ्झा. सो दिस इज अ पिझ्झा डॉट पाय फाईल. तुम्हाला एकदा दाखवतो मी इथे ती फाईल कशी बनलेली. दिस इज पिझ्झा डॉट पाय. अशीच अजून एक फाईल मला बनवायची आहे. सो आय गोइंग टू कॉपी दिस आणि मी इथे म्हणतो न्यू फाईल आणि इथे पेस्ट करतो आणि पिझ्झाच्या ऐवजी आता आपण इथे गेट बर्गर्स असं देऊयात. सो इथे आपण म्हणूयात एक बर्गर, इथे आपण म्हणूयात लेट्स से पनीर. ओके, जस्ट वेगळ्या टाईपचे ते मी म्हणतो ते चिकन बर्गर लेट्स से. अँड आय एम गोइंग टू सेव्ह दिस. मी याला सेव्ह करतो आता आणि इथे नाव देताना याला मी नाव देतो बर्गर. फाईन, आता मी सेव्ह करतो. याच्यामध्ये मला फारसं काही काम नसणार आहे आता. सो हे 2 मॉडेल्स मी बनवलेत आणि हे तुम्ही नीट ऑब्झर्व करा की शॉप नावाच्या फोल्डरमध्ये मी सेव्ह केलेले आहेत. सो शॉप फोल्डर जे असतं, ओके, सो मला काय करायचं आहे की मला पायथॉनला हे सांगायचं की हे ना शॉप जे आहे ना हे माझं पॅकेज आहे. मग ते पॅकेज आहे हे जर मला सांगायचं असेल ना फ्रेंड्स, तर त्याच्यासाठी मला काय करायला लागतं. इफ आय वॉन्ट टू टेल की दिस इज माय पॅकेज, तर त्या पॅकेजच्या फोल्डरमध्ये ना मला एक फाईल बनवायला लागते. ती त्याचं नाव असतं अंडरस्कोर अंडरस्कोर. आता हे मी इथं ॲक्च्युली लिहू शकतो शेजारी शेजारी, तुम्हाला ते दिसेल का नाही मला माहीत नाही, म्हणून मी त्याचा हे करत होतो, पण ठीक आहे चला. इथे नीट जो ऑब्झर्व केलं तुम्ही तर इथे मी लिहिताना बघा असं अंडरस्कोर अंडरस्कोर असं दिलेलं आहे. तुम्ही जर नीट हे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. याला डबल अंडरस्कोर असं म्हणतात किंवा त्याला ॲक्च्युली काही लोक एक फनी शब्द आहे डंडर असंही म्हणतात. ओके, म्हणजे नथिंग बट डबल अंडरस्कोर. ओके, सो इनिट डॉट पाय नावाची एक फाईल बनवायची त्या फोल्डरमध्ये, म्हणजे पायथॉनला कळतं की हे तुमचं पॅकेज आहे. व्हेरी सिम्पल. फाईन, मग मी काय करतो बघा, मी जातो आणि मी आता इथे म्हणतो न्यू फाईल आणि त्या फाईलमध्ये मी लिहिणार काहीच नाही आहे. ओके, त्या फाईलमध्ये ॲक्च्युली आपण लिहू शकतो काही इनिशियलायझेशनचा कोड आपल्याला हवा असेल तर, पण आत्ता तरी मी काही लिहिणार नाही. मी फक्त काय करणार आहे, तर या शॉप फोल्डरमध्ये जाऊन मी इथे अंडरस्कोर अंडरस्कोर इनिट डॉट सॉरी अंडरस्कोर अंडरस्कोर इनिट अंडरस्कोर अंडरस्कोर डॉट पाय नावाची फाईल बनवणार आहे. सिम्पल. आणि या फाईलमध्ये मी काहीच टाकणार नाही आता. ओके, आता मी तुम्हाला दाखवतो. इथे जेव्हा आपण शॉप फोल्डरमध्ये येऊ, इथे स्ट्रक्चर काय दिसतंय बघा आपल्याला, एक बर्गर डॉट पाय, एक पिझ्झा डॉट पाय आणि एक इनिट डॉट पाय. आता पायथन जेव्हा या फोल्डरला येतो ना, ओके, जेव्हा तुम्ही पायथनमधनं हे इम्पोर्ट करत जाता तेव्हा पायथनच्या हे लक्षात येतं की अरे हे तर पॅकेज दिसतंय, कारण इथं इनिट डॉट पाय नावाची फाईल यांनी टाकलेली आहे. येते लक्षात. सो अशा प्रकारे आपण आपल्या फोल्डरचं स्ट्रक्चर बनवलं. म्हणजेच काय, तर आपण आपल्या पॅकेज बनवून ठेवलेले त्या पायथॉनमध्ये. मग पॅकेज कसं बनलं ते, तर आपण इथे त्याला अंडरस्कोर अंडरस्कोर पाय अशी फाईल दिलेली आहे. ओके, नाव व्हॉट वी विल डू इज विल गो टू अवर डेमो डॉट पाय फाईल. डेमो डॉट पायला गेलो मी. आता इथे मला पॅकेज इम्पोर्ट करायचं. तर डेमो डॉट पाय जर तुम्ही बघितलं फ्रेंड्स, तर ती बाहेर आहे, या लेवलला आहे. करेक्ट, ती याच्या आतमध्ये नाही आहे, ती इथे बाहेर आहे. सो इथे मी काय म्हणणार आहे, इथे मी म्हणू शकतो की लेट्स से इम्पोर्ट शॉप डॉट पिझ्झा. ओके, जेव्हा तुम्हाला पॅकेज असतं तुमच्याकडे आणि त्या पॅकेजच्या आतमधलं मॉड्यूल यूज करायचं असतं ना, तेव्हा तुम्ही असं करू शकता. म्हणजे थोडक्यात मी तर लिहून ठेवतो तुमच्या हेल्पसाठी. आपण कसं म्हणतो नेहमी, इम्पोर्ट पॅकेज डॉट मॉड्यूल असं म्हणतात. रादर आपल्याला ना असं पण करता येतं. हे आता आपण नाही करणार आहोत, पण पॅकेज, सो इम्पोर्ट पॅकेज म्हणजे एक फोल्डर, त्याच्यात असू शकतं सब पॅकेज, म्हणजे त्याच्यात तुम्ही दुसरं फोल्डर टाकू शकता, त्याच्यामध्ये मॉड्यूल असू शकतं. असं तुम्ही हायरार्की कुठल्याही लेवलची करू शकता. पण आपल्याला आत्ता त्या कॉम्प्लेक्सिटीला जायचं नाही. आत्ता आपल्याला एक सिम्पल, कारण आपला बेसिक ट्युटोरियल्स आहेत, सो आपल्याला सिम्पल लेवलला जरी कळलं तरी बास आहे. सो इथे मी काय म्हणतो, इम्पोर्ट पॅकेज डॉट मॉड्यूल चाच सिंटॅक्स यूज करून मी म्हणतो इम्पोर्ट शॉप डॉट पिझ्झा. बरोबर आहे. आणि इथे जेव्हा आपण म्हणतो शॉप डॉट पिझ्झा, त्याच्यानंतर इथे पिझ्झा डॉट गेट
गेट पिझ्झा असं मला म्हणायला लागेल ना आता, कारण मी हे मॉडेल इम्पोर्ट केलेलं आहे त्या पॅकेजमधून. आता मी जर रन म्हटलं, ओके, तर त्याने इथे आपल्याला एरर दिलेली आहे की पिझ्झा इज नॉट डिफाईन्ड. त्याच्या लक्षात येत नाहीये की इथे पिझ्झा जो तुम्ही हे करता इथे इम्पोर्ट केलेला आहे तो त्याला काही मिळत नाही. ओके, सो लेट्स ट्राय टू फिक्स दिस प्रॉब्लेम. What I will do is, instead of importing it this way, मी त्याला directly सांगतो की मला काय हवंय. So I'll say from shop, which is my package, dot pizza. Okay, आणि इथे मी त्याला सांगतो की मला काय हवंय. So I'll say get pizzas. Okay, and then from here what I will do is I will give a call to get pizzas. So let's save this and execute it. Oh sorry, इथे फक्त नाव द्यायचं आपल्याला, and then we'll say run. आणि आता इथे बघितलं तर आपल्याला एरर आलेली नाही. करेक्ट. ओके, सो त्याचा रिझन असं आहे की इथे मी काही प्रिंटच केलेलं नाही. अँड देन व्हॉट आय डू इज आय गो हिअर अँड से रन. आणि आता जर इथे तुम्ही बघितलं तर आपल्याला व्हेज सुप्रीम, मेक्सिकन आणि चिकन अशा तिन्ही गोष्टी मिळालेल्या आहेत. फाईन. तसंच मी इथे असंही म्हणू शकतो, सो फ्रॉम शॉप डॉट पिझ्झा च्या ऐवजी मी इथे म्हणू शकतो फ्रॉम शॉप डॉट बर्गर इम्पोर्ट गेट बर्गर्स. करेक्ट. आणि मग इथे आपण काय करणार आहोत, तर इथे आपण म्हणणार आहोत गेट बर्गर्स. आणि इफ आय रन दिस नाव, तर तो आपल्याला दोन्ही आउटपुट देणार आहे. ओके, सो दिस इज द राईट सिंटॅक्स बाय विच यू कॅन गेट द व्हॅल्यूज फ्रॉम द पॅकेज अँड द मॉडेल इनसाइड दॅट पॅकेज. सो अशा प्रकारे आपण बघितलं की आपल्याला इम्पोर्ट कसं करता येईल. आणि मगाशी जी काही एरर येत होती, सपोज मी इथं म्हटलं इम्पोर्ट शॉप डॉट पिझ्झा. ओके, एकच करूयात आपण. आणि सपोज आय रिमूव्ह दिस. आणि इथे आपण म्हणत होतो की पिझ्झा डॉट गेट पिझ्झाज. आता हे केल्यावर जेव्हा मी रन करत होतो तर आपल्याला एक एरर येत होती विच वॉज लाईक की पिझ्झा इज नॉट डिफाईन्ड. द रिझन बिंग की मी नुसतं पिझ्झा म्हटलं तर त्याला कळणार नाहीये. सो देर आर टू थिंग्स आय कॅन डू. वन इज मी असंच असं कॉपी करतो आणि ते त्याला फुल पाथ सांगतो, कारण त्याला तसं नुसतं पिझ्झा नाही कळणार आहे, त्याला शॉप मधला पिझ्झा हे सांगायला लागणार आहे. सो देन इट विल वर्क. ओके, पण मग हे असं खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. त्याच्यापेक्षा व्हॉट आय कॅन डू इज आय कॅन से इम्पोर्ट शॉप डॉट पिझ्झा ॲज पी. आणि इथे मी पडू शकतो की पी डॉट गेट पिझ्झाज. आणि मग मी याला रन करू शकतो. ओके, सो वी गेटिंग द सेम आउटपुट. फाईन. सो तुम्ही फ्रॉमनी पण करू शकता, इम्पोर्टनी पण करू शकता. इट डिपेंड्स. प्रेफरेबल आहे की तुम्हाला माहित असलं पाहिजे एक्झॅक्टली तुम्हाला काय हवंय, तर त्याप्रमाणे तुम्ही तो सिंटॅक्स यूज करू शकता. फाईन. तर आता आपण आपले स्वतःचे काही मॉडेल्स बनवले, त्याच्यावरनं काही पॅकेज बनवलं, ते इम्पोर्ट करून त्याचा यूज करून बघितला. फाईन. पण पायथॉनमध्ये बिल्ट इन मॉडेल्स पण अवेलेबल असतात. बिल्ट इन मॉडेल्स म्हणजे जे पायथॉन स्वतः आपल्याला ऑलरेडी पायथॉनने ते बनवून ठेवलेले आणि आपल्याला ते फक्त यूज करायचं असतं. सो दोज आर कॉल्ड ॲज बिल्ट इन मॉडेल्स. लेट अस चेक इट आउट. बघूयात बिल्ट इन मॉडेल्स म्हणजे काय असतं. तर इथे मी आता ऑफिशियल साईट ओपन केली आहे पायथॉनची. ओके, आणि व्हर्जन तुम्ही सिलेक्ट करू शकता जे तुमच्याकडे आहे त्याप्रमाणे. सो लेट्स इथं मी 3.7 सिलेक्ट केलेलं आहे. सो हिअर यू विल सी द मॉडेल्स. इथे तुम्हाला मॉडेल्स दिसतात पायथॉनचे, की जे मॉडेल्स अवेलेबल करून दिलेले आहेत पायथॉनने आणि आपण ते यूज करू शकतो आपल्या प्रोग्राममध्ये. ओके, सो हे त्यांनी सॉर्टेड दिलेले आहेत. ईमेलसाठीचं आहे, असे भरपूर मॉडेल्स आहेत. ओके, लेट मी शो यू द वन दॅट आय वॉन्ट टू शो यू. ओके, मॅथ. सो मॅथमॅटिकल फंक्शन्स म्हणजे जर मी मॅथ मॉडेल बघितलं पायथॉनचं, तर त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला वेगवेगळे फंक्शन्स देऊन ठेवलेले आहेत जे आपण यूज करू शकतो. ओके, मग याचं एक एक्झाम्पल घ्यायचं असेल तर लेट से मी पायथॉनचा शेल ओपन केला आणि आता मला मॅथ मॉडेल वापरायचं. मग मी काय म्हणणार आहे, मी म्हणणार इथं इम्पोर्ट मॅथ. झालं, इम्पोर्ट मॅथ. आणि एरर नाही आली म्हणजे त्याला ते कळलं. आणि मग आता इथे मी मॅथ, आता लेट से असं बघा, विचार करा की आपल्याला माहित नाही याच्यात काय काय आहे. सो dir फंक्शनचा यूज करून आपण त्यातनं सगळी ती लिस्ट घेऊ शकतो की काय काय गोष्टी याच्यात डिफाईन्ड आहेत या मॉडेलमध्ये. मी जर म्हटलं dir मॅथ, तर तो इथे मला सगळी लिस्ट देतो. ओके, सो लेट्स इथे तुम्हाला हे सगळे फंक्शन्स दिसतात, इज फायनाईट आणि रिमाइंडर आणि साइन वगैरे वगैरे सगळे. ओके, सो आय एम नॉट गोइंग टू गो इन टू द डिटेल्स ऑफ दॅट. इथे मी असंही म्हणू शकतो हेल्प मॅथ डॉट पीओडब्ल्यू, की मला हे फंक्शन पीओडब्ल्यू काय करतं ते सांग. तर पीओडब्ल्यू विल गिव्ह यू y to the power, sorry, x to the power of y.
म्हणजे काय, तर इथे मी म्हणू शकतो math.pow 3, 2 आणि त्याचा आन्सर त्यांनी मला काय दिला 9.0. सो 3, 2 इज बेसिकली सेइंग 3 into 3. जर मी असं म्हटलं मॅथ डॉट पॉवर 3,3 तर 27.0 देणार आपल्याला. ऑफकोर्स त्यांनी फ्लोटिंग व्हॅल्यू दिली, आपण त्याला इंटिजरमध्ये कन्वर्ट करू शकतो, दॅट्स अ डिफरंट थिंग. पण तुमच्या लक्षात येईल की इथे आपण काय केलं, तर इथे आपण मॅथ नावाचं मॉड्यूल जे पायथनने आपल्याला दिलेलं आहे, इट इज कॉल्ड एज अ बिल्ट इन मॉड्यूल. बिल्ट इन मॉड्यूल म्हणजे जे पायथन आपल्याला देतं फ्रीमध्ये, ते ऑलरेडी आहे, इट इज पार्ट ऑफ द पायथन इन्स्टॉलेशन. ओके. तसंच इथे इम्पोर्ट सिस नावाचं पण एक मॉड्यूल असतं, एक स्टँडर्ड मॉड्यूल आहे. आणि सपोज मी म्हटलं DIR सिस सिस्टीमचा आहे बेसिकली, मग इथं तो आपल्याला सांगतो की तुम्हाला सिस्टीम रिलेटेड काय काय गोष्टी अवेलेबल तो करून देऊ शकतो. म्हणजे वन ऑफ द थिंग इन पायथन इज, जसं आपल्याला सपोज तुम्ही कुठलीही पायथनचा प्रोग्राम जेव्हा रन करता कमांड प्रॉम्प्ट वरून, तर पायथन काय करतं ना, की ते त्याच्या पाथमध्ये ते आहे का ते चेक करायला जातं. म्हणजे तुम्ही एखादं मॉड्यूल रेफर करत असाल, पॅकेज बघत असाल, तर ते त्या पाथमध्ये आहे का. मग तो पाथ काय असतो, तर सपोज मी इथे तुम्हाला म्हटलं सिस डॉट पाथ, तर हा तो पाथ असतो की जिथे त्यांनी ठराविक पाथ जे आहेत ते ऍड करून ठेवलेले असतात इन फॉर्म ऑफ अ लिस्ट. सो जेव्हा तुम्ही कुठलं मॉडेल बघायला जाता, तेव्हा तो ह्या फोल्डर्समध्ये सगळीकडे चेक करतो की इथं आहे का, आणि इथे नाही मिळालं तर तो एरर देतो की मला नाही माहिती आहे कुठे आहे म्हणून. सो अशा प्रकारे ना वेगवेगळ्या टाईपचे मॉड्यूल्स अवेलेबल असतात. ओके, वी हॅव गॉट व्हेरियस टाइप्स ऑफ मॉड्यूल्स हिअर. आणि हे मॉड्यूल आपण यूज करून बघू शकतो. म्हणजे इथे लेट्स से वी गो बॅक, आणि तुम्हाला इथे अजून एखादं मॉड्यूल दाखवतो मी. लेट्स से रँडम. सो रँडम नावाचं एक मॉड्यूल आहे जे रँडम नंबर्स आपल्याला जनरेट करायला हेल्प करू शकतं. ओके, सो इथे रँडम इंट वगैरे आहे. सो विल ट्राय दिस आउट. सो याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तर इथे मला म्हणायला लागेल इम्पोर्ट रँडम विच इज अ मॉड्यूल अगेन. आणि रादर आपण वेगळ्या सिंटॅक्सने करूयात. आपण म्हणूयात इम्पोर्ट रँडम ॲज आर असं म्हणतो मी. आणि मग मी आर डॉट इथे जर फंक्शन बघितलं तर काय होतं, रँडम इंट. सो आय से रँडम इंट 1,20. ओके. आणि आता इथे ही जे सारखं रन करत बसलो तर बघा, तो आपल्याला व्हेरियस नंबर्स देत बसणार आहे. येते लक्षात. सो कधी कधी रँडमायझेशनचं लॉजिक पाहिजे असेल, आपल्याला रँडमाइज करत असेल डेटा, तर आपण हे फंक्शन्स वापरू शकतो. सो सांगायचा मुद्दा हा की असे बिल्ट इन मॉड्यूल्स भरपूर अवेलेबल आहेत पायथनमध्ये. आपली रिक्वायरमेंट काय त्याप्रमाणे आपल्याला बघायला लागतं की आपल्यासाठी कुठलं मॉड्यूल आहे का, आणि ते आपण यूज करू शकतो. मग जसं आपण बिल्ट इन मॉड्यूल्स यूज करू शकतो, तसे आपण थर्ड पार्टी मॉड्यूल्स पण यूज करू शकतो, ज्याला जनरली लोक म्हणताना थर्ड पार्टी लायब्ररीज असंही म्हणतात. कारण मॉड्यूल्स एक प्रकारे लायब्ररीजच असतात की कोणीतरी ते बनवून दिलेलं असतं आणि आपण ते यूज करतो. सो थर्ड पार्टी मॉड्यूल्स असतील किंवा थर्ड पार्टी लायब्ररीज, तर त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल लेट्स चेक दिस आउट की pypy.org नावाची साईट आहे. ओके, सो दिस विल गिव्ह यू व्हेरियस पायथन पॅकेजेस. खूप सारे पॅकेजेस इथे अवेलेबल आहेत आणि ते तुम्ही यूज करू शकता. इथे बघा ना किती प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्या रिलेटेड किती फाईल्स आहेत. सो कुठलीही गोष्ट मला पाहिजे असेल, लेट्स से मला काहीतरी ग्राफ रिलेटेड फाईल बघायचं की काय अवेलेबल आहे का, तर इथे खूप साऱ्या ग्राफ रिलेटेड फाईल्स असतील. ओके, किंवा मला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग करायचं आहे, इथे सपोज हिंदी असेल, मग मी हिंदी चेक केलं तर हिंदीच्या रिलेटेड कुठले तरी मला काहीतरी मिळून जाईल. ओके, सो असे भरपूर तुम्हाला इथे हे मिळू शकतात. सपोज मॅथ रिलेटेड काही हवं असेल, आता हे फिल्टर बसले इथे, लेट मी क्लिअर दिस फिल्टर. मॅथमॅटिक्सच्या रिलेटेड सुद्धा आपल्याला खूप हे मिळू शकतात इथे. मी जर इथं म्हटलं लास्ट अपडेटेड, तर त्याप्रमाणे तो दाखवतो. व्हर्च्युअल असिस्टंट वगैरे अशा खूप साऱ्या तुम्हाला लायब्ररीज मिळून जातात थर्ड पार्टी. तर जनरली तुम्ही जेव्हा प्रोग्रॅमिंग करता तेव्हा असं पण होऊ शकतं की तुम्हाला काही फाईल्स स्वतः न बनवता तुम्हाला काही यूज करायचे की कोणीतरी ऑलरेडी ते इम्प्लिमेंट केले आणि तुम्हाला फक्त यूज करायचं असतं. यू कॅन डू इट. आणि अल्टिमेटली हे जे तुम्ही डाउनलोड करता आणि यूज करता, व्हॉट इज दॅट, दॅट इज नथिंग बट इम्पोर्टिंग युअर पॅकेजेस ऑर इम्पोर्टिंग युअर मॉडेल्स अँड युझिंग देम. एवढंच असतं ते, बाकी काही वेगळं नसतं. ओके, सो बॉटम लाईनमध्ये काय की आपले जे मॉडेल्स असतात किंवा आपण जे पॅकेजेस बनवतो दॅट इज जस्ट अ ग्रुपिंग. ओके, आणि हे आपण स्वतः बनवू शकतो, आपण पायथननी जे दिले ते यूज करू शकतो, किंवा आपण थर्ड पार्टी म्हणजे कुणीतरी ते डेव्हलप केलेले असतात ते डाउनलोड करून ते सुद्धा यूज करू शकतो. सो जस्ट टू समराइज, आपण या ट्युटोरियलमध्ये काय काय शिकलो. सो मॉड्यूल व्हॉट इज अ मॉड्यूल. मॉड्यूल इज अ इंडिव्हिज्युअल पाय फाईल. सो मॉड्यूल्स आर इंडिव्हिज्युअल डॉट पाय फाईल्स. त्याच्यानंतर पॅकेज इज अ कलेक्शन ऑफ मॉड्यूल्स, हे पण आपण बघितलंय की मॉड्यूल्सला जेव्हा आपण
एकत्र करून एका डिरेक्टरीमध्ये टाकतो आणि त्या डिरेक्टरीमध्ये __init___.py नावाची फाईल नुसती टाकतो, तर ते पॅकेज होऊन जातं. आता तुम्ही हे म्हणाल की ती फाईल तर एम्प्टी होती, तर येस, ती फक्त मार्किंगसाठी असते. कधी-कधी तुम्ही त्याच्यामध्ये दुसरं काही इम्पोर्ट करत असाल, तर ते स्टेटमेंट्स पण लिहू शकता. ओके. त्याच्यानंतर आपण dir फंक्शन वापरलं, विच इज यूज टू सी द नेम्स डिफाइंड बाय अ मॉड्यूल. ओके, हेल्प सारखं आपल्याला ते दिसतं. नंतर आपण बिल्ट इन मॉड्यूल्स म्हणजे काय त्याच्याबद्दल बोललो आणि आपण थर्ड पार्टी मॉड्यूल्स किंवा थर्ड पार्टी लायब्ररीज म्हणजे काय त्याच्याबद्दलही बोललो. ओके फ्रेंड्स, सो दिस इज व्हॉट वी हॅड इन दिस ट्युटोरियल. याच्यामध्ये असाइनमेंट याचंच मी काय देणार नाही. जे मी एक्झाम्पल तुम्हाला दाखवलंय शॉप, पिझ्झा, बर्गरवालं आणि कॅल्क्युलेटरवालं, हेच एक्झाम्पल्स तुम्हाला करून बघायचे फक्त. पुढे जाऊन जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट कराल तेव्हा तुम्हाला हे ह्याच गोष्टी वापरून तुमचं प्रोजेक्टचं स्ट्रक्चर लॉजिकली तसं करून ठेवायचं. सो कदाचित पुढे आल्यावर एखादं काही डेमो देताना मी परत एक्सप्लेन करेन की त्याच्यात तुम्हाला ते कसं ठेवता येईल लॉजिकली. ओके, सो आय होप तुम्हाला मॉड्यूल्स आणि पॅकेजेस पायथॉनमध्ये काय असतात ही कॉन्सेप्ट कळली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे तुमचे जे फ्रेंड्स आहेत ज्यांना मराठीमधून शिकायचं आहे, कारण माझा प्रयत्न हाच आहे की जेवढ्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल तेवढंच चांगलं आहे. कारण सध्या लॉकडाऊनची सिच्युएशन आहे, वेळ सगळ्यांकडे आहे, तो शिकता यायला पाहिजे, आपल्याला मॅक्सिमम यूज करता आला पाहिजे आणि कॉलेजेस तशी आता तुमची ऑनलाईन वगैरे सुरू होतील. सो तुम्हाला प्रोजेक्ट्स करायचे असतील पायथॉनमध्ये तर याचा हेल्प झाला पाहिजे. ओके, तुम्हाला ऑब्व्हियसली कधी काय क्वेरीज असतील तर तुम्ही ते कॉमेंट्समध्ये टाकू शकता अँड आय मेक शुअर की आय गेट बॅक टू यू ॲज सून ॲज पॉसिबल. ओके फ्रेंड्स, सो टिल द नेक्स्ट ट्युटोरियल, टेक केअर, बी सेफ, बाहेर जास्त काही पडू नका, सगळे नॉर्म्स फॉलो करा लॉकडाऊनचे आणि मेक शुअर दॅट यू आर लर्निंग पायथन आणि हे सगळे हँड्स ऑन करा म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. ओके, विथ दॅट आय एम सायनिंग ऑफ. सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय, टेक केअर.